पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुल क्विक हिल फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कंदलगाव येथील जीवनज्योत प्रशालेत सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा हा कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य PM कमळे होते। यावेळी विद्यापीठ संगणकशास्त्र संकुलातील राहुल शिंदे, मोहिनी दुधाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। कोणाचीही फसवणूक होऊ नये म्हणून खात्री करूनच विश्वास ठेवावा, OTP कोणाला सांगू नये, अनोळखी नंबरवरून आलेले फोन कॉलची पडताळणी करावी, सोशल मीडियावर आलेले मेसेजेस लिंकची शहानिशा करून प्रक्रिया करावी या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी 382 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अनिल गावडे यांनी तर आभार अरुण गावडे यांनी मानले। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। माझे नाव मोहिनी अंबाजी दुधाळ, मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथील संगणकशास्त्र संकुल MSc कम्प्युटर सायन्स सेकंड इयरची स्टुडंट आहे। आज जीवनज्योत प्रशाला कंदलगाव येथे सायबर शिक्षा क्विक हिल फाउंडेशन सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा याबद्दल आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे। तसेच सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे आम्हाला मोलाचे मार्गदर्शन लाभले आणि त्यांनी खूप छान ऐकून घेतले, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे। क्विक हिल फाउंडेशन सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या माध्यमातून आम्ही सर्व विद्यार्थ्यांना किंवा सर्व शिक्षकांना खूप छान माहिती देखील सांगितली आहे आणि जे काही आता फ्रॉड होतात किंवा फसवणूक होते लोकांची, आर्थिक असू दे किंवा कोणत्याही बाबतीत फसवणूक असू दे ते होते, त्याबद्दल आम्ही त्यांना मार्गदर्शन करत आहोत। त्यातून कसे आपण स्वतःचे संरक्षण केले पाहिजे याबद्दल आम्ही सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना व इतर कर्मचाऱ्यांना खूप छान माहिती सांगितली आहे। जर आपली अशी कोणतीही आर्थिक फसवणूक वगैरे झाली असेल तर आपण सायबर क्राईमचा हेल्पलाईन नंबर आहे 1930 या नंबरवर आम्ही त्यांना रजिस्ट्रेशन म्हणजेच आपली तक्रार नोंदवण्यासाठी सांगितले आहे आणि त्यांनी खूप छान माहिती देखील ऐकून घेतली आहे। असेच आम्ही इतर बरेच शाळांना किंवा कॉलेजेसना व्हिजिट करून आम्ही क्विक हिल फाउंडेशन सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा याबद्दल जनजागृती करत आहोत। व आज कंदलगाव जीवनज्योत प्रशाला कंदलगाव येथील सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांनी आम्हाला खूप छान त्यांनी मदत केली आहे आणि छान माहिती ऐकून घेतल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे। तसेच आम्हाला त्यांच्या सर्व अशा याच्या पुढेही आम्हाला त्यांचे मार्गदर्शन भेटो किंवा त्यांनी असेच आम्हाला मदत करो, मी त्यांचे खूप आभारी आहे। धन्यवाद सर।